नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 17 ते 23 जून या आठवड्यातील सर्व करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व करंट अफेअर्स वन लाइनर मध्ये रिव्हिजन करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, घोडेस्वारीमध्ये 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? तर श्रुती वोरा ही ठरलेली आहे घोडेस्वारीमध्ये 3 स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय। निजुत मोइना योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर आसाम या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे निजुत मोइना योजना। तर ही योजना कशासाठी सुरू करण्यात आलेली आहे बघा, तर मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी निजुत मोइना योजना ही आसाम या राज्याने सुरू केलेली आहे। नायट्रस ऑक्साईडचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्सर्जक कोण बनला आहे किंवा कोणता देश बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे नायट्रस ऑक्साईडचा जगातील दुसरा सर्वात मोठा उत्सर्जक। तर प्रथम क्रमांकावरती आहे चीन हा देश। ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे किंवा काय आहे? तर 116वा क्रमांक आहे ग्लोबल पीस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा। प्रथम क्रमांकावरती आहे आइसलँड आणि शेवटच्या क्रमांकावरती आहे यमन हा देश। जून 2024 मध्ये भारतीय लष्कराला स्वदेशी बनावटीच्या कोणत्या ड्रोनची पहिली खेप मिळाली आहे? तर नागास्त्र 1 या भारतीय लष्कराला मिळालेली आहे स्वदेशी बनावटीची पहिली ड्रोनची खेप। मे 2024चा ICC पुरुष प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर गुडाकेश मोती याची निवड झालेली आहे। तर ICC महिला प्लेयर ऑफ द मंथ म्हणून श्रीलंकेच्या चमारी अतापतू हिची निवड झालेली आहे। SBI कॅप व्हेंचर्स लिमिटेडचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रेम प्रभाकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। भारतीय नौदलाने क्षेपणास्त्र कमी दारुगोळा बार्ज LSAM 13 यार्ड 81 कार्यान्वित केले आहे, ते कोणत्या कंपनीने बनवले आहे? तर सिकॉन इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे बार्ज बनवलेला आहे। जागतिक बँकेच्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये टॉप 20 मध्ये भारतातील कोणत्या बंदराचा समावेश करण्यात आला आहे? तर या इंडेक्स मध्ये भारताच्या विशाखापट्टणम या बंदराचा समावेश करण्यात आलेला आहे। तर विशाखापट्टणम हे बंदर 19व्या स्थानावर आहे। 15 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा कोठे आयोजित करण्यात आला? तर नेपाळ या देशातील काठमांडू या ठिकाणी 15 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा सुरू करण्यात आलेला आहे। दरवर्षी जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस कधी पाळला जातो? तर 15 जून रोजी पाळला जातो जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस। NCRB संकलन ऑफ क्रिमिनल लॉज हे मोबाईल ॲप कोणी सुरू केले आहे? तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRB ने हे ॲप सुरू केलेले आहे। डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे पुढील MD म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर प्रवीण कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे। 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात कोठे झाली? तर मुंबई या ठिकाणी झालेली आहे। संरक्षण आणि एरोस्पेस क्षमतांचा विकास करण्यासाठी अदानी डिफेन्सने कोणत्या देशाच्या ADGE ग्रुपशी सहकार्य करार केलेला आहे? तर दुबई या देशाच्या ADGE किंवा UAE या देशाच्या ADGE या ग्रुपशी सहकार्य केलेले आहे अदानी डिफेन्स यांनी। मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 कोणाला देण्यात येणार आहे? तर देवीदास सौदागर यांना देण्यात येणार आहे। तर त्यांच्या उसवन या कादंबरीसाठी मराठी भाषेचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024 देण्यात येणार आहे। तर मराठीसाठीचा साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार 2024 हा भारत सासने यांच्या समशेर आणि भूतबंगला या कादंबऱ्यांना देण्यात येणार आहे। स्थापत्य आणि डिझाईन उत्कृष्टतेसाठी युनेस्कोच्या प्रिक्स पुरस्कारासाठी निवड झालेले भारतातील पहिलेच संग्रहालय कोणते आहे? तर गुजरात या राज्यातील भुज या ठिकाणचे स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय याची निवड झालेली आहे स्थापत्य आणि डिझाईन उत्कृष्टतेसाठी युनेस्कोच्या प्रिक्स पुरस्कारासाठी। तर याचा समावेश युनेस्कोने 7 संग्रहालयांमध्ये केलेला आहे। वर्ल्ड ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 अंडर 20 मुलींचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
तर भारताच्या दिव्या देशमुख हिने जिंकलेले आहे। तर दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणची खेळाडू आहे। तर तिने बेलोस्लावा क्रॅस्टिवा हिला हरवलेले आहे किंवा हिचा पराभव केलेला आहे। महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारी भारताची दुसरी खेळाडू कोण ठरली आहे? तर स्मृती मानधना ही ठरलेली आहे महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारी भारताची दुसरी खेळाडू। तिने एकूण 7,000 धावा केलेल्या आहेत। तर पहिल्या क्रमांकावरती आहे मिताली राज, हिने 10,868 धावा केलेल्या आहेत। 14 जून 2024 रोजी एकाच ठिकाणी सर्वात मोठे प्रथमोपचार धडे आयोजित करण्याचा जागतिक विक्रम कोणी केला? तर झोमॅटो या संस्थेने केलेला आहे। रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे? तर RBIने जिंकलेला आहे रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार 2024। सिरियल रामाफोसा हे कोणत्या देशाचे सलग दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले आहेत? तर दक्षिण आफ्रिकेचे ते दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत। बिनसार वन्यजीव अभयारण्यात जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी MI-17 हेलिकॉप्टर कोणी तैनात केले? तर भारतीय हवाई दलाने केलेले आहे। 14 जून 2024 रोजी श्रीनिवास हेगडे यांचे निधन झाले। ते इस्रोच्या कोणत्या मिशनचे संचालक होते? तर चांद्रयान 1 चे ते संचालक होते। WHOने तिसरी भारतीय पारंपरिक औषध संशोधन संस्था म्हणून कोणाला नियुक्त केले आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज हिला तिसरी संस्था म्हणून नियुक्त केलेली आहे। शून्य कचरा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनला कोण मदत करणार आहे? तर जागतिक बँक मदत करणार आहे। स्वतःचे डीप सी मिशन सुरू करणारा भारत हा कितवा देश असेल? तर 6वा देश असणार आहे भारत। तर डीप सी मिशनसाठी भारताने कोणते मिशन सुरू करणार आहे? तर मत्स्यायन 6000 हे मिशन सुरू करणार आहे। 14 जून 2024 रोजी 2 दिवसीय भारत IORA क्रूज पर्यटन परिषद कोठे संपन्न झाली? तर नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झाली ही परिषद। 12 जून 2024 रोजी TK चतुर्नी यांचे निधन झाले। ते कोण होते? तर फुटबॉल प्रशिक्षक होते TK चतुर्नी, ज्यांचे 12 जून 2024 रोजी निधन झालेले आहे। भारतातील कोणाला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनद्वारे लँड हिरो म्हणून गौरवण्यात आले आहे? तर महाराष्ट्राच्या सिद्धेश साकोरे याला सन्मानित करण्यात आलेले आहे लँड हिरो म्हणून। भारतीय रेल्वेने जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाची पहिली चाचणी पूर्ण केली, तो कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील चिनाब या नदीवरती हा सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आलेला आहे। याची उंची 359 मीटर एवढी आहे। मिशन निश्चय कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केले आहे? तर पंजाब राज्याच्या पोलिसांनी सुरू केलेले आहे मिशन निश्चय। अंमली पदार्थांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे या मिशनचे उद्देश आहे। जून 2024 मध्ये डेव्हिड विजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर नामिबिया या देशाचा खेळाडू आहे डेव्हिड विज, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 176वा क्रमांक आहे पर्यावरण कार्यप्रदर्शन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा। प्रथम क्रमांकावरती आहे एस्टोनिया आणि शेवटच्या क्रमांकावरती आहे व्हिएतनाम। जगातील सर्वोत्तम 10 शाळांमध्ये मध्य प्रदेशातील किती शाळांची निवड झाली आहे? तर 2 शाळांची निवड झालेली आहे। CM राईज विनोबा स्कूल रतलामची इनोव्हेशन श्रेणीत आणि CM राईज मॉडेल उच्च माध्यमिक विद्यालय झाबुआची सपोर्टिंग हेल्दी लाईफ श्रेणीमध्ये। जेक सुलिव्हन हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत, जे द्विपक्षीय कार्यक्रमासाठी भारत दौऱ्यावर आले आहेत? तर अमेरिका या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत जेक सुलिव्हन, जे भारत दौऱ्यावर आलेले होते। 17 आणि 18 जून रोजी ते भारत दौऱ्यावर आलेले होते। जून 2024 मध्ये कोणत्या देशाने रशियाच्या नेतृत्वाखालील सुरक्षा गट सोडणार असल्याची घोषणा केली आहे? तर आर्मेनिया या देशाने घोषणा केलेली आहे रशियाच्या नेतृत्वाखालील सुरक्षा गट सोडण्याची। दरवर्षी जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ निवारण दिन कधी साजरा केला जातो? तर 17 जून रोजी साजरा केला जातो। 2024 ची थीम आहे युनायटेड फॉर लँड, आमचा वारसा आपले भविष्य। ई-मायग्रेटसाठी परराष्ट्र मंत्रालयाने कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे? तर SBI या बँकेसोबत करार केलेला आहे। ग्रँड प्रिक्स 2024 स्पर्धेत रौप्य पदक कोणी मिळवले?
तर लोवलिना बोर्गहेन हिने मिळवलेली आहे ग्रँड प्रिक्स 2024 स्पर्धेत रौप्य पदक. तर विद्यार्थी मित्रांनो, लोवलिना बोर्गहेन हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा. नेक्स्ट आहे ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल इंडियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर गिरीश तांटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कृषी सखी प्रमाणन कार्यक्रमासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने कोणत्या मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे? तर ग्रामीण विकास मंत्रालयासोबत सामंजस्य करार केलेला आहे. जून 2024 मध्ये संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या प्रेरणास्थळाचे उद्घाटन कोणी केले? तर जगदीप धनकर यांनी केलेले आहे. जून 2024 मध्ये नवीन फौजदारी न्याय सुधारणांवर कायदा परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर कोलकाता या ठिकाणी आयोजित करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर सुब्बिया नल्लामुथू यांना सन्मानित करण्यात आलेले आहे व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्काराने. कोणत्या देशाच्या साहिल चौहानने सर्वात जलद T20 शतक झळकावले आहे? तर एस्टोनिया या देशाचा आहे साहिल चौहान, ज्याने 27 चेंडूमध्ये शतक केलेले आहे. धनलक्ष्मी बँकेचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अजित कुमार केके यांची धनलक्ष्मी बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सिप्रीच्या अहवालानुसार भारतात अण्वस्त्रांची संख्या किती आहे? तर 172 एवढी अण्वस्त्रांची संख्या आहे भारतामध्ये. तर रशियामध्ये सर्वात जास्त अण्वस्त्रांची संख्या आहे. रशियामध्ये एकूण 5580 अण्वस्त्रांची संख्या आहे. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने ब्रिक्स गेम्स 2024 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकलेले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिक्स गेम्स 2024 हे रशियातील कझान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. तर भारतीय महिला टेबल टेनिस संघाने या गेम्समध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे. 15 जून 2024 रोजी हरपाल सिंग बेदी यांचे निधन झाले, ते कोण होते? तर क्रीडा पत्रकार होते हरपाल सिंग बेदी, ज्यांचे 15 जून 2024 रोजी निधन झालेले आहे. BWF ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर ली झी जिया यांनी जिंकलेले आहे. द ॲडव्हेंचर्स ऑफ ॲडममा ॲड फाइंड्स अ होम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अभिनेत्री आलिया भट्ट ही या पुस्तकाची लेखक आहे. पूर्णपणे सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विजेवर अवलंबून असणारे देशातील पहिले नागरी सचिवालय कोणते आहे? तर आसाम सचिवालय संकुल हे आहे पूर्णपणे सौर ऊर्जेपासून निर्माण होणाऱ्या विजेवर अवलंबून असणारे देशातील पहिले नागरी सचिवालय. जून 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे? तर पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द केलेला आहे. एशियन असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारताचे डॉक्टर कपिल दुवा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एशियन असोसिएशन ऑफ हेअर रिस्टोरेशन सर्जनचे अध्यक्ष म्हणून. हेमिस से चू उत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर लडाख या केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक सिकल सेल दिवस कधी साजरा केला जातो? तर 19 जून रोजी साजरा करण्यात येतो जागतिक सिकल सेल दिवस. तर 2024 ची थीम आहे प्रगतीच्या माध्यमातून आशा, जागतिक स्तरावर सिकल सेलची काळजी वाढवणे. नेक्स्ट आहे भारत आणि कोणता देश संयुक्तपणे नासा इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार लॉन्च करणार आहेत? तर अमेरिका आणि भारत हे दोन देश करणार आहेत आणि या रडारचे नाव आहे निसार. तेसम पोंगटे यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे? तर अरुणाचल प्रदेशच्या. नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर विनोद गणत्रा हे बालचित्रपट निर्माता जे आहेत ते ठरलेले आहेत नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय. जून 2024 मध्ये दिल्ली महानगरपालिका आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अश्विनी कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे दिल्ली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून. T20 विश्वचषकात एका सामन्यात 4ही मेडन ओव्हर टाकणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर लॉकी फर्ग्युसन हा बनलेला आहे. सार्वजनिक सेवा कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल कोणाचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे? तर भारतीय रेल्वेचे. नेक्स्ट आहे पावो नुर्मी गेम्समध्ये नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे?
तर सुवर्णपदक जिंकलेले आहे नीरज चोप्राने. तर नीरज चोप्रा हा आपला भारताचा भालाफेकपटू आहे. प्रवासींसाठी भारतातील सर्वात महागडे शहर कोणते बनले आहे? तर मुंबई हे शहर बनलेले आहे प्रवासींसाठी भारतातील सर्वात महागडे शहर. तर पूर्ण जगामध्ये मुंबईचा क्रमांक आहे 136वा क्रमांक. समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता बनला आहे? तर थायलंड हा देश बनलेला आहे समलिंगी विवाहाला मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश. 15 जून 2024 रोजी मुरलीधर चंद्रकांत भंडारे यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते? तर ओडिशा या राज्याचे ते माजी राज्यपाल होते मुरलीधर चंद्रकांत भंडारे. तर मुरलीधर चंद्रकांत भंडारे हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. तर त्यांचे 15 जून 2024 रोजी निधन झालेले आहे. दरवर्षी जागतिक निर्वासित दिन कधी पाळला जातो? तर 20 जून रोजी जागतिक निर्वासित दिन पाळला जातो. 2024 ची थीम आहे निर्वासितांसोबत एकता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले? तर बिहार राज्यातील राजगीर या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन केले आहे. US ऑलिम्पिक जलतरण चाचण्यांमध्ये महिलांच्या 100 मीटर बटरफ्लायमध्ये जागतिक विक्रम कोणी प्रस्थापित केला? तर ग्रेचेन वॉल्श हिने केलेला आहे. प्रवाशांसाठी झटपट बॅगेज चेकिंग करण्यासाठी स्वयंसेवा प्रणाली सुरू करणारे देशातील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे? तर दिल्ली विमानतळ ठरलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सेवा सुरू करणारे दिल्ली विमानतळ हे जगातील दुसरे विमानतळ आहे. तर जगातील पहिले विमानतळ हे कॅनडातील टोरंटो हे विमानतळ आहे. नेक्स्ट आहे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथीने कोणाच्या सहकार्याने बेंगळुरू येथे अंतराळासाठी योग या विषयावर एक परिषद आयोजित केली? तर यश व्यास यांच्या सहयोगाने केलेली आहे. 18 जून 2024 रोजी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी कोणती बनली आहे? तर NVIDIA ही कंपनी बनलेली आहे जगातील सर्वात मौल्यवान कंपनी. तर या कंपनीने मायक्रोसॉफ्ट या कंपनीला मागे सोडलेले आहे. जून 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर बघा, हे बंदर महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्य दहशत विरोधी पथकाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर नवल बजाज यांची ATSच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय सैन्यात समाविष्ट करण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि उत्पादित सबमशीन गनचे नाव काय आहे? तर अस्मी हे नाव आहे स्वदेशी बनावटीच्या आणि भारतात उत्पादित झालेल्या सबमशीन गनचे. जून 2024 मध्ये लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणजेच हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भर्तृहरी महताब यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. जगातील प्रमुख संरक्षण आणि सुरक्षा एक्स्पो युरोसॅटरी 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर पॅरिस या ठिकाणी करण्यात आले. UN निर्वासित एजन्सीने जागतिक सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर थिओ जेम्स या अभिनेत्याची नियुक्ती केलेली आहे UN निर्वासित एजन्सीचे जागतिक सदिच्छा दूत म्हणून. जून 2024 मध्ये कोणत्या राज्यात 65% आरक्षणाचा कायदा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे? तर बिहार या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केलेला आहे. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? तर 21 जून रोजी साजरा केला जातो. 2024 ची थीम आहे स्वतः आणि समाजासाठी योग. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2024 मध्ये श्रीनगर जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे योग दिवस साजरा केलेला आहे. 20 जून 2024 रोजी डेव्हिड जॉन्सन यांचे निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित होते डेव्हिड जॉन्सन. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात वेगवान 100 बळी घेणारा दुसरा गोलंदाज कोण बनला आहे? तर संदीप लामछाने हा बनलेला आहे T20 मध्ये सर्वात वेगवान 100 बळी घेणारा दुसरा गोलंदाज. तर तो नेपाळ या देशाचा आहे आणि त्याने 54 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी घेतलेले आहेत. तर पहिल्या क्रमांकावरती आहे अफगाणिस्तानचा राशिद खान. त्याने 53 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 100 बळी घेतलेले आहेत. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या जागतिक टॉप 100 बंदरांच्या यादीत भारतातील किती बंदरांचा समावेश आहे? तर एकूण 9 बंदरांचा समावेश आहे. जून 2024 मध्ये कोणत्या बँकेने रुपे वेव्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे? तर फेडरल बँकेने लॉन्च केलेले आहे. चत्तरगला बोगदा कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात बांधला जाणार आहे?
तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात बांधला जाणार आहे। दरवर्षी जागतिक संगीत दिन कधी साजरा केला जातो? तर 21 जून रोजी साजरा केला जातो जागतिक संगीत दिन। आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने कोणासोबत कर्ज करार केला आहे? तर आशियाई विकास बँकेसोबत केलेला आहे कर्ज करार। नॉटिंगहॅम ओपन 2024चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर जेकब फर्नली यांनी जिंकलेले आहे नॉटिंगहॅम ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद। 2023च्या सेलिब्रिटी ब्रँड रँकिंगमध्ये कोणाला प्रथम क्रमांक मिळाला आहे? तर विराट कोहली याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे। जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 63वा क्रमांक आहे जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक 2024 मध्ये भारताचा। तर पहिल्या क्रमांकावरती आहे स्वीडन हा देश। नाटोचे नवे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मार्क रुटे हे नेदरलँडचे पंतप्रधान आहेत, यांची नाटोचे नवीन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान बाजार बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे। तर पहिले दोन देश आहेत अमेरिका आणि चीन। अ फ्लाय ऑन द आरबीआय वॉल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अल्पना किल्लावाला ह्या लेखक आहेत अ फ्लाय ऑन द आरबीआय वॉल या पुस्तकाच्या। जून 2024 मध्ये सुरमा पाधी कोणत्या राज्याच्या दुसऱ्या महिला विधानसभा अध्यक्ष बनल्या आहेत? तर ओडिशा या राज्याच्या त्या दुसऱ्या महिला विधानसभा अध्यक्ष बनलेल्या आहेत। भारतातील पहिला बहुराष्ट्रीय हवाई सराव तरंग शक्ती कोणत्या राज्यात होणार आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये होणार आहे आणि हा सराव ऑगस्टमध्ये होणार आहे। जून 2024 मध्ये कोणत्या देशाचा क्रिकेटपटू ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर न्यूझीलंड या देशाच्या ट्रेंट बोल्टने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। 19 जून 2024 रोजी कोणत्या देशाने हिजाब आणि इस्लामिक पेहरावावर बंदी घातली आहे? तर ताजिकिस्तान या देशाच्या संसदेने 19 जून 2024 रोजी हिजाब आणि इस्लामिक पेहरावावर बंदी घातलेली आहे। भारतातील कोणत्या ठिकाणी लष्कराच्या संशोधन आणि संदर्भ रुग्णालयाद्वारे पहिली अत्याधुनिक स्किन बँक सुविधा सुरू करण्यात आली आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणच्या। T20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा 7वा गोलंदाज कोण ठरला आहे? तर पॅट कमिन्स हा गोलंदाज ठरलेला आहे। तर हा ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाज आहे ज्याने हॅट्रिक केलेली आहे। तर याआधी ब्रेट ली याने केलेली होती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 17 ते 23 जून या आठवड्यातील वीकली रिव्हिजन अभ्यासलेले आहे। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।